सुरेश धस यांनी मस्सादोकमध्ये घेतली धनंजय देशमुखांची भेट। धनंजय देशमुखांसह गावकऱ्यांसोबत चर्चा। आरोपीला केज पोलीस कशा प्रकारे मदत करतात याची माहिती धनंजय देशमुख यांनी धस यांना दिली। अॅट्रॉसिटी गुन्हा वेळेत दाखल झाला असता तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती। सर्व आरोपी पोलिसांचे मित्र धनंजय देशमुखांचा आरोप। कृष्णा आंधळे राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसायचा धनंजय देशमुखांचा आरोप। आरोपीला निर्दोष सुटण्यासाठी पोलिसांची मदत दिसते। आरोपींना वाचवण्यासाठी सर्व टीम एकत्र। धनंजय देशमुखांचा पोलीस यंत्रणेवर घणाघात। 25 फेब्रुवारीला आंदोलन करण्यावर मस्सादोक ग्रामस्थ ठाम। धनंजय देशमुखांची माहिती। आरोपींना फाशी होईल त्या दिवशी समाधानी आहोत की नाही सांगू, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। उद्याच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन मस्सादोकच्या ग्रामस्थांच्या मागण्या त्यांना सांगणार। सुरेश धस यांचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांनी जर मागण्यांवर सकारात्मकता दाखवली तर उपोषणाला बसू नका, धस यांचं आवाहन। कृष्णा आंधळे फार शातीर असून त्याला अटक होणं गरजेचं। तसंच रमेश घुले, दत्ता भिक्कड, दिलीप गीते, गोरख फड यांचे सीडीआर तपासावेत आणि 6 आरोपी करावेत, सुरेश धस यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात शासकीय वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, सुरेश धस यांची मागणी। तसंच या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीची देखील धस यांची मागणी। नितीन भिक्कडनं धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केली तरी तो आरोपी कसा नाही, सुरेश धस यांचा सवाल। आरोपींना फरार करण्यात भिक्कडचा हात असल्याचा धस यांचा दावा। संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आहेत की नाही याचा सरकारनं तत्काळ खुलासा करावा, बबनराव त्यायवाडेंची मागणी। सुरेश धस यांची पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात माहिती घेतली। सुरेश धस यांच्या आमदारकीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याकडून याचिका दाखल। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या। निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त शासनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। पालकमंत्री पदाचा तिढा येत्या 2 ते 3 दिवसात सुटेल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आधी पालकमंत्री पदाचा प्रश्न नक्की सोडवू, सामंतांचा वक्तव्य। ठाकरेंच्या सेनेला 0% निधी देणार हे निश्चित, नितेश राणेंचं वक्तव्य। भाजपचेच मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि खासदार आहेत हे कुणीही विसरू नये, राणेंचा विरोधकांना इशारा। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालेल्या अन्यायाची व्याजासह परतफेड करणार, नितेश राणेंचा इशारा। तर मवियाचे सरपंच असलेली गावं टार्गेट करा आणि गाडीत बसून भाजपात प्रवेश द्या, नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ लवकरच राज्यव्यापी महाराष्ट्राचा दौरा करणार। प्रत्येक जिल्ह्यात 2 दिवसीय कार्यकर्ता शिबिर घेणार। कार्यकर्त्यांची चर्चा, विचारमंथन करून नवीन कार्यकारिणी जाहीर करणार। पालिका निवडणुकांबाबत 25 फेब्रुवारीला सुनावणी। 3 वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 25 फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात नवीन माहिती समोर। वारंवार शिवीगाळ आणि टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून धमकीचा मेल पाठवल्याची आरोपीची कबुली। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या 2ऱ्या टप्प्याच्या कामाला वेग। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यातील 5 पुनर्वसित इमारतींचं काम वेगानं सुरू। पर्यावरण प्रेमींकडून माथेरान परिसरात स्वच्छता। माथेरान जंगल भागातून तरुणांनी उचलला तब्बल 23 बॅग भरून प्लास्टिकचा कचरा। पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।